पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि इतर तांत्रिक कामांसाठी आज मुंबईमध्ये लोकलच्या तिन्ही मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि यामुळे मुंबईकरांनी लोकलचे वेळापत्रक बघूनच बाहेर पडावं असं आव्हान जे आहे ते रेल्वेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आजच्या रविवारच्या दिवशी विविध कामं करण्यासाठी तिन्ही मार्गांवरती जो आहे ते मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। विशेष म्हणजे हा मेगा ब्लॉकच्या दरम्यान जलद मार्गावरच्या काही गाड्या ज्या आहेत त्या धीम्या मार्गावरती वळवल्या जातील, तर पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावरच्या गाड्या ज्या आहेत त्या जलद मार्गावरती वळवल्या जातील अशी माहिती रेल्वेच्या वतीनं देण्यात आलेली आहे। पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक जो आहे तो सकाळी 10 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत सांताक्रूज स्थानकापासून ते गोरेगाव स्थानकापर्यंत राहील। त्यासोबतच मुख्य मार्गावरती म्हणजेच मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक जो आहे तो सकाळी 10:55 ते सायंकाळी 3:55 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ते विद्याविहारपर्यंत असणार आहे। आणि यावेळेस ज्या आहे त्या धीम्या मार्गावरच्या गाड्या ज्या आहेत त्या जलद मार्गावरती वळवण्यात येणार आहेत आणि या ब्लॉकच्या कालावधीच्या दरम्यान कुर्ला सोबतच भायखळा या स्थानकावरती जलद गाड्या थांबतील, परंतु मध्यस्थानी काही जी स्थानकं आहेत त्यामध्ये करी रोड, लोअर परेल, त्याचसोबतच माटुंगा या स्थानकांवरती जे आहेत ते मध्य रेल्वेच्या गाड्या थांबणार नाहीत अशी माहिती दिलेली आहे। त्याचसोबतच हार्बर मार्गावरती देखील मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। वाशी ते पनवेलच्या दरम्यान सकाळी 11:05 ते सायंकाळी 4:05 हा मेगा ब्लॉक घेणार आहे। आजच्या रविवारच्या दिवशी विविध कामं करण्यासाठी हा जो मेगा ब्लॉक आहे तो मुंबईच्या तिन्ही मार्गांवरती घेण्यात येणार आहे। त्याच्यामुळं सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत विविध मार्गांवरती आणि विविध स्थानकांवरती जो आहे तो हा विविध कामांसाठी जो आहे तो मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीनं देण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सिद्धेश नाईक सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।